घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत कडेगाव परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या संशयिताला ताब्यात घेतलं। या कारवाईत चोरीचे चांदीचे दागिने, 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पथकाला 17 ऑगस्ट 2026 रोजी चोरीचे दागिने विक्रीसाठी काही जण कडेपूर येथील राजवीर मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कडेगाव कडेपूर रस्त्यावर राजवीर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला। यावेळी 2 दुचाकींवरून 4 संशयित तिथे आले। पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी तिघांनी अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केलं। मात्र गवली छत्तेसिंग आदिवासी वय 22 राहणार चोपडा, तालुका साईनगर, जिल्हा पन्ना, मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतला। संशयितांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चांदीच्या हातातील ब्रेसलेट आणि करदोडा आढळून आला। चौकशी दरम्यान हे दागिने चोरीचे असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली। त्याच्यासोबत असलेल्या 3 साथीदारांनी काही दिवसांपूर्वी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचं त्यांनी सांगितलं। चोरीचे दागिने विक्रीसाठी ते कडेगाव परिसरात आले होते अशी माहिती त्यांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। या कारवाईत पोलिसांनी MH16 BK 4529 क्रमांकाची ड्रीम युगा आणि MH42 AC 43 1368 क्रमांकाची HF डिलक्स अशा 2 मोटरसायकली जप्त केल्या। जप्त करण्यात आलेले दागिने पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेत। या प्रकरणातील फरार संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास कडेगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय।